नमस्कार, हाय, हॅलो, मी जयराव. जोशी मराठी मीडियम स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे संगत. संगत हा नेहमीच तुमच्या ऐकण्यातला शब्द असेल. संगत म्हणजे काय? सोबती. सोबती, एखाद्यासोबत आपले असणारे प्रेमसंबंध किंवा मैत्री, सखा, या सगळ्या गोष्टी म्हणजे एकमेकांसोबत राहणं म्हणजे थोडक्यात संगती. तर या संगतीबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा आताही ऐकलं असेल, घरून आपल्याला सूचना मिळत असतात, चांगल्या मुलांच्या संगतीत राहा वगैरे. कीर्तनातही भरपूरदा तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की माणसाला मित्राची संगत चांगली हवी, चांगल्या संगतीत राहायला हवं. म्हणजे नेमकं कसं? चांगल्या संगतीत राहायला हवं म्हणजे कसं नेमकं असं? यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन. एक एक पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. एक पाण्याचा थेंब, तोच पाण्याचा थेंब या ठिकाणी पानावर पडला तर दवबिंदूप्रमाणे चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला तर मोती बनतो. याला म्हणतात संगत. पाण्याचा थेंब तोच, पण ज्या संगतीत गेला त्या प्रमाणात तो बदलत जातो. मग तुम्हाला पण असंच चांगल्या मित्रांच्या संगतीत राहायचे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचे. तुम्ही पूर्वीच्या काळची एक म्हण ऐकली असेल बघा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला पण नाही पण गुण लागला. माणसाला गुण लागतात. आणि पहिली गोष्ट अशी, तुम्ही तर जाणकार आहात, तुम्हाला माहीत असेल की माणसाला नाही का वाईट गोष्टीचं तेव्हाच पटकन संगत होते. चांगल्या गोष्टी अंगीकारण्याचा माणूस जितका प्रयत्न करेल दूर जातो, पण वाईट गोष्टी पटकन आपल्या अंगामध्ये या ठिकाणी आपल्या गुणामध्ये संचारत असतात. त्यामुळे वाईट गोष्टीपासून सहजासहजी दूरच राहायला हवं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला हवं माणूस. कारण चांगला घडतो, चांगले विचार त्याच्या कानावर सतत त्याला श्रवण करायला मिळतात, परिणामी त्याच्या आचरणामध्ये ते बदल होत जातात आणि तो सुद्धा एक चांगला नागरिक बनू शकतो. त्यामुळे अतिशय महत्त्वाची असते संगत. साधू संतांनी तर खूप छान सांगितलं होतं की आमची संगत ही देवाची आहे. त्यांची संगत खूप छान होती. आता आपण सुद्धा आपल्यावर डिपेंड करते, आपल्याला कोणाची संगत ठेवायची, कोणाशी मैत्री करायची. संगत ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि बालपणापासून आपण ते ऐकलेल्या गोष्टी आहोत. माणसाला संगत व्यवस्थित हवी, सोबती व्यवस्थित हवी. तुम्हाला माहिती आहे, जर काही मित्र वगैरे असेल, मित्र कंपनी वगैरे, त्या मित्रामध्ये कोणाला जर नशेचा शौक असेल तर त्याबरोबर काही चांगले मित्रसुद्धा त्यामध्ये बिघडवले जातात. मित्राच्या संगतीत असला की माणूस मित्रच ऐकतोच आणि या ठिकाणी व्यसन करू शकतो. पण तोच मित्र जर सपोज एखाद्या अभ्यासू मित्राच्या संगतीमध्ये गेला, एखादा मित्र सतत अभ्यास करत असणार, तर हा मित्रसुद्धा त्याला काय सांगतो? अभ्यासाला चल. म्हणजे परिणामी एकमेकांची विचारांची आदान प्रदान होते, देवाणघेवाण होते चांगल्या विचारांची, आणि त्या चांगल्या विचारातूनच एक उत्कृष्ट पद्धतीचा माणूस घडू शकतो, एक क्रियाशील व्यक्ती घडू शकतो. त्यामुळे चांगल्याच लोकांच्या संगतीमध्ये राहा, त्याचा आपल्या आयुष्यात आपल्याला नेहमीच फायदा होत असतो. जर अजून एक गोष्ट सांगेल तुम्हाला मी अशी की तुमची संगत जी आहे ना, तुमचं यश आणि अपयश ठरवत असते. आता नॉर्मलची गोष्ट आहे, कारण की वाईट संगतीत गेले, वाईट मित्रांच्या नादी लागले, वाईटालाच जा. चांगल्या संगतीत गेले, चांगल्या मित्रांच्या नादी लागले, त्यांच्यासारखेच तुम्हीही मोठे व्हा. बरोबर ना? पण कदाचित काही वेळेस असं होत असतं की माणूस भरकटत जातो. त्याला काही माणसं तर, आता संगतीचं तर सोडा, काही माणसं कुणाच्याच संगतीत नाही. आपल्याला काय करायचं त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माणसाला मित्र वगैरे असावे, सखा परिवार अजून पाहिजे. 4 माणसात जाण्याची, उठण्याची, बसण्याची सवय माणसाची हवी. काही फारच एकटे असतात, त्यांना एकलकोंड असं म्हटलं जातं. एकलकोंड माणसानं नसावं, कारण विचारांचे आदान प्रदान करणे ही फार महत्त्वाचे असते. असं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणं आहे मला तुम्हाला. तुमच्या आयुष्यात संगत बनवा, चांगली बनवा, साथीदार बनवा, चांगला बनवा. सहजासहजी तुम्हाला देवाची संगत करता आली तर करा, कारण की देवाची संगत तर साधू संतांनी केली, मग आपण करायला काय हरकत आहे? आपणही करू शकता आणि उत्कृष्ट मार्गक्रमण करू शकता तुम्ही चांगल्या संगतीमुळे.
असो, ऑल द बेस्ट. चांगले मित्र निवडा, चांगली संगत करा. असो, आजची व्हिडिओ इथेच थांबूया.